आणि आपण आता शिकत आहोत कटोरी ब्लाउज बनवण्याचं प्रकार। तर कटोरी ब्लाउज बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय आवश्यक आहे, तुम्हाला सर्वप्रथम माप घेता आली पाहिजे। आणि आता आपण बघत आहोत की मापे कशी घ्यायची। कटोरी ब्लाउज जे आहे ते कसं असतं, समजा कटोरी ब्लाउज तर कटोरी ब्लाउज साठी तुमची जी मापे आहेत ते लागणारे सर्वप्रथम तुम्हाला उंची, आणि त्यानंतर तुम्हाला लागणार आहे छाती, उंची छाती, आणि नंतर तुम्हाला लागणार आहे शोल्डर, आणि त्यानंतर तुम्हाला लागणार आहे पुढचा गळा, मागचा गळा। आता ही मापे आपण अशा पद्धतीने घेणार आहोत आणि शेवटी लागणार आहे कमरेची फिटिंग। शेवटी का, तर ब्लाउज शिवून झाल्यानंतरच कमरेच्या फिटिंगचा उपयोग होतो। आणि ही अशी आपण मापे घेणार आहोत। ब्लाउज कटोरी ब्लाउज जे आहे त्यासाठी लागणारी मापे 1 2 3 4 5 आणि 6 अशा पद्धतीची ही परफेक्ट मापे तुम्हाला मात्र घेता आलीच पाहिजे। आणि नंतर लागणारे 7 आणि 8 बाही उंची बाही फिटिंग। आता मी इथे घेणार आहे उंची, आणि नंतर घेणार आहे आपण बाहीची फिटिंग। आता आपली ही मापे तर घेऊन म्हणजे लिहूनच झालेली आहे, घेऊन झालेली नाहीये। आता आपण मापे कशी घ्यायची ते बघूया। सध्या मी हे थोडंसं साईडला ठेवणार आहे। साईडला ठेवल्यानंतर तुमच्या समोर मात्र ठेवणार आहे ब्लाउज। आणि आता आपण घेऊया सर्वप्रथम ब्लाउजाची मापे। मापांसाठी आपण हा घडीचा भाग असा ठेवलेला आहे। उंची हवी आहे मला, तर मी इथे असा टेप ठेवणार आहे आणि उंची बरोबर 13.5 इंच, आणि थोडा ओढून घेतला तर 14। मग उंची बरोबर आपली झालेली आहे 15 झाली 14 इंच। आणि आपण घेणार आहोत नंतर छाती। दोन्हीही बगलांमध्ये टेप ठेवला की आपल्याला असं छातीचं माप मोजता येतं। आणि छातीचे माप बरोबर किती दिसतंय, 32 दिसतंय। तर 32चे असं दुप्पट केलं की तुमचं होईल 16 दुने 32 होईल। आणि आपण आता लिहिणार आहोत 16 दुने 32 32। नंतर घेणार आहोत शोल्डर। मग समोरच्या ज्या मुलीला आहे ते शोल्डर किती आवडतं ते तिच्या आवडीवर असतं। तर तुम्हाला आता सध्या शोल्डर किती दिसतं इथे, तर तुम्हाला 2.25 इंच दिसते, पण लागणार किती आहे तर 3 इंच। मग शोल्डर बरोबर आपण किती घेत आहोत, 3 इंच। नंतर आपल्याला पुढचा गळा आवश्यक आहे, तर पुढचा गळा बरोबर असा टेप लावून तुम्हाला असा एल आकारात फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गळ्याचं माप परफेक्ट मिळेल। आणि गळा उंची बरोबर 6.5 इंच, मागील गळा बरोबर 6.5 इंच। मग लिहायचे 6.5 आणि आपलं माप घेऊन आत्ता तरी झालेला आहे। मागचा गळा आपण नंतर घेऊया। आता आपण कमर फिटिंग घेऊया, बाही उंची घेऊया, बाही फिटिंग घेऊया। आता आपण काय घेऊया, सर्वप्रथम कमर फिटिंग घेऊया। कमर फिटिंगसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हा टेप बरोबर असा ठेवायचा आहे खाली। खाली ठेवल्यानंतर ते 14 दिसतंय। 14च्या दुप्पट किती होतात, 28 इंच आणि प्लस अर्धा इंच। का तर ही पट्टी जी आहे ती मध्यभागी फोल्ड केली जाते। आणि मग 28 अधिक अर्धा म्हणजे 28.5 कमर फिटिंग तुमची असेल। जे आपण समोर समोर ते आधी घेऊन टाकतोय आणि आपण लिहत आहोत 28.5 म्हणजे 28.5 तुमची कमर फिटिंग झालेली आहे। नंतर बाही उंची घेणार आहात, तर तुम्हाला सर्वप्रथम जेव्हा आपण ब्लाउज शिकता तेव्हा माहिती असायला पाहिजे ही उंची आहे की ही उंची आहे। तर आपल्याला बाही उंची माहिती आहे, ही उंची आहे आपली। आणि आता आपण उंची घेत आहोत, उंची बरोबर 5.5 इंच इतकीच घ्यायची का, 5.5। आणि आता आपण घेत आहोत बाहीची फिटिंग। बाहीची फिटिंग घेताना पुन्हा तीच आलेली आहे 5.5 इंच, तर 5.5 5.5 बाहीची फिटिंग। आणि आपलं काय राहिले, तर तुमची मागच्या गळ्याची उंची राहिली। तर याला आपण असं फोल्ड करूया। आणि आता आपण बघणार आहोत की मागच्या गळ्याची उंची बरोबर आपल्याला कशी मोजायची। तर ती सोपी जाते थोडी मोजताना, कारण त्याला जास्त गोलवा नसतो।
तर ती आहे 10 इंचची. तर मागील गळा उंची बरोबर 10 आणि आपली मापे मात्र घेऊन झालेली आहेत. छानपैकी आपण कटोरी पॅटर्नला सुरुवात करत आहोत. कटोरी पॅटर्नला सुरुवात करताना प्रथम काय केलंय, उंची घेतलेली आहे. उंची बरोबर झाली 14 इंच. 14 अधिक 1 10 14 अधिक 1 12 14 अधिक 1 15 आपलं झालेलं आहे आणि उंची आपण इथे घेत आहोत. प्रथम उंची घेतलेली आहे. नंतर आपण बघूया की छातीचं माप कुठे टाकायचं. तर छातीचं माप इथेच टाकणार आहोत. जसं जसं टेप ओढत जाईल तसे तसे आपले माप येत जातील. तर मग छातीचे माप बरोबर 32चा चौथा जो आहे तो 8 आहे आणि 8 अधिक 2 बरोबर 10 झाले. 10चा बॉक्स इथे कव्हर आणि पूर्ण रेडी करून घेणार आहोत. आणि पूर्ण चौकोन जो आहे तो रेडी झालेला आहे. आणि आता आपण बघूया की याच्यासाठी गळ्याची रुंदी कशी टाकायची. तर मग गळ्याची रुंदी शोल्डर तर आपल्याकडे रेडी आहे, बरोबर आहे. मग आपण गळ्याची रुंदी कशी टाकणार, तर तुम्हाला जेवढा गळा लागतो की नाही, मोठा छोटा, त्या पद्धतीने तुम्हाला इथे मापे टाकायचे. जर मोठा गळा लागत असेल तर 2.5 घ्या, छोटा गळा लागत असेल तर 2 घ्या. शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा 2च घ्या. आणि गळ्याची उंची बरोबर 5.5 अधिक अर्धा इंच घेतलेला आहे मी. आणि तुमची गळ्याची उंची झालेली आहे. शोल्डर बरोबर 2.25 इंच होतं, पण मी घेतानाच 3 इंच लिहिलेलं होतं, तर 3 इंच इथे शोल्डर. आणि आवडीनुसार शोल्डर कमी किंवा जास्त करता येते. बगलाची लांबी मात्र आवडीनुसार करता येत नाही, छातीनुसार ती अवलंबून असते. 32च्या मापाला जे बगलाचं माप आहे ते 5.5 इंच अतिशय परफेक्ट होतं आणि आपलं माप जे आहे ते रेडी झालेलं आहे. इथून पुढे आपण चौकोन तयार केलेला आहे. 1 इंच आतमध्ये छानपैकी गोलवा, पुढे 1.5 इंच आणि तिरकस रेषा अर्धा इंच आतमध्ये. आणि छानपैकी आपण काय केलंय, गळा घेतलाय 2 इंचचा, शोल्डर घेतलाय 3 इंच. तर कारण शोल्डर तेवढंच आवडतंय म्हणून आपण शोल्डर तेवढं घेतलेलं. इथे जसं की लिहिलेलं आहे 3 इंच शोल्डर. बगलाची लांबी मात्र आपल्या स्वतःच्या पॅटर्नवर अवलंबून असते आणि पॅटर्नची लांबीवर आपण बगलेची लांबी बरोबर 5.5 इंच घेतलेला आहे. छानपैकी जे आहे 1 इंच आतमध्ये गोलवा, 1.5 इंच बाहेर तिरपी रेषा, अर्धा इंच बाहेर, छानपैकी गोल आणि सेकंड बगल तयार. इथपर्यंतचं पॅटर्न आपलं समजलेलं आहे. आता आपण जाऊया खाली. खाली गेल्यानंतर 2.5 इंचवर एक डॉट करायचा आहे आणि लाईन नेताना बघा, टेप ठेवताना कुठेही ठेवला जातो आणि माप दुसरीकडेच जाते आपलं. तर आपल्याला अशा पद्धतीची रेषा ओढून घ्यायची आहे. रेषा ओढून झाल्यानंतर आपण बघणार आहोत की इथे बाबा, इथे जर 2.5 घेतले तर इथे पण एक इथे पण एक काय 2.5 इंचची एक रेषा केली जाते. आणि रेषा केल्यानंतर आपण त्यापासून कटोरीचं माप जे आहे ते बनवत असतो. आणि मी इथे माप घेतलेलं आहे. जर का कटोरी तुम्हाला समजा मोठं आहे असं पॅटर्न वाटतंय तर तुम्हाला इथे कटोरीच्या मापासाठी काय करावं लागणार आहे, फक्त 1 इंचवर खूण करावी लागणार आहे. जर कटोरी छोटी असं वाटते तर तुम्हाला इथे 2 इंचचं माप घ्यावं लागणार आहे. आणि मी इथे 2चं घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला 2.5 इंचचं माप जे आहे तिथे घेऊन कव्हर केलेलं आहे. तर इथे छानपैकी अशा पद्धतीने गोल 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 करून कटोरीचं माप बरोबर कंप्लीट. छानपैकी गळ्याचा गोलवा आणि पॅटर्न आपलं इथपर्यंतचं रेडी झालंय. आता राहिलं आहे कटोरीचा शेप द्यायचं. तर 1 इंच इकडे, 3 इंच इकडे छानपैकी आपण गोल देऊ शकतो. आणि पॅटर्न बरोबर आपलं असं दिसतंय. कटिंग करताना ते पॅटर्न असं येईल. प्रथम पाठीचा भाग बाजूला आणि नंतर आपण कटिंग करणार आहोत. आता आपण बघूया याच पॅटर्नसाठी लागणारी बाही. बाहीसाठी तुम्ही माप घेऊनच ठेवलेलं आहे. जसे की माप आपलं बाहीची उंची बरोबर 5.5 इंच आहे आणि 5.5 इंच अधिक अर्धा इंच आपण इथे घेतलेला आहे. आणि घेतल्यानंतर 5.5 अधिक 1 घेतल्यानंतर अर्धा इंच घेतल्यानंतर खाली यायचं आहे 3 इंच. मी इथं 3 इंचवर खाली आलेली आहे. 3 इंचवर खाली आल्यानंतर आपण घेणार आहोत छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग बरोबर 8 इंच अधिक अर्धा इंच इथे आलेलो आहोत. आणि याच रेषेला 2 इंच आतमध्ये पण जायचे आपल्याला आणि तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे. तिरकस रेषा ओढल्यानंतर आपण छानपैकी कोणताही सेप न देता बाही बनवत आहोत. बाही बनवण्यासाठी अर्धा इंच वर, अर्धा इंच खाली, तिरकस रेषा आणि पॅटर्न जे आहे ते अशा पद्धतीचं दिसतंय. थोडा तुम्ही सेप देऊ शकता, अर्थात सेप द्यायची गरजच नाही. आणि आपण विदाऊट सेप जी आहे ती बाही बनवत असतो. आणि खाली मात्र बाहीची फिटिंग घ्यायची आहे. तर मग बाहीची फिटिंग बरोबर किती दिसते, 5.5 इंच दिसते. मग 5.5 अधिक 1.5 इंच बरोबर 7 इंच इथे खूण केली आणि आपण तिरकस रेषा जोडली. पॅटर्न बरोबर बाहीचं कंप्लीट. आता बघूया कटिंग.
आणि छानपैकी आपण हे जे पॅटर्न आहे ते कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करण्यासाठी सर्वप्रथम असं आणि हा भाग असा बाही बरोबर सध्या अशी दिसते. आणि आपण याला काय करूया, इथे कैची मारून याचा एक पार्ट जो आहे तो वेगळा करून घेणार आहोत. जसे की हा पार्ट दाखविल्याप्रमाणे आपण हा पार्ट सुद्धा त्याचा वेगळा करणार आहोत. नंतर आपण कट करूया याचा खाली भाग. पण कट करताना कमरेची फिटिंग, कट करताना बगलेचा भाग, हा पार्ट वेस्ट आणि आपला पॅटर्न बरोबर असा दिसतोय. हा झाला तुमचा पाठीचा भाग रेडी. आपण पाठीचा भाग यापासून वेगळा करूया आणि आपला पॅटर्न बरोबर असा दिसतोय. हा पाठीचा, हा पुढचा कापण्यासाठी येथून कैची मारून आपण त्याला वेगळा करूया. येथून कैची मारून आपण त्याला वेगळा करूया आणि येथून कैची मारून आपण त्याला वेगळा करणार आहोत. जसे की मी तुम्हाला सांगितलं की आपण एक पेपर घेत आहोत आणि मी इथं 4 फोल्ड करून जो आहे तो पेपर घेतलेला आहे आणि पेपर घेतल्यानंतर इथे एक छोटंसं पॅटर्न पण करून पडलेलं आहे. पण हेच माप आपण यावर टाकलेलं आहे आणि कटोरी पॅटर्न बनवत आहोत. कटोरी पॅटर्नसाठी उंची मी इथे घेतलेली आहे. उंची बरोबर येथून अशी उभी उंची टाकून घेतलेली आहे आणि उंची बरोबर माझी 14 अधिक 1 बरोबर 15 इंचची उंची झालेली आहे. उंची 15 इंच घेतल्यानंतर मी इथे खाली आली आणि छातीचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे. छाती बरोबर 32 आहे. 32चा चौथा 8 झाला. 8 अधिक 2 बरोबर 10 झाले आणि 10 मी इथे टाकून घेतलेले आहे. 10 झाल्यानंतर माझा हा चौकोनी बॉक्स जो आहे तो रेडी झालेला आहे. आणि आता आपण बघूया की त्याची गळ्याची रुंदी किती टाकायची. तर गळ्याची रुंदी बरोबर आपण इथे 2 इंचची घेतलेली आहे आणि गळा रुंदी बरोबर 2 जर का घेतलेली आहे तर आपण, जसे की मी तुम्हाला आणि दाखवलेल्या पद्धतीने आपली कटिंग जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. आणि आता आपण याला कटोरीचा भाग जो आहे तो वेगळा करून घेणार आहोत आणि पार्ट बरोबर आपला असा दिसतोय. जसे की मी तुम्हाला सांगितलं की आता आपण कटोरी पॅटर्न करून घेतलेला आहे. पण ही कटोरी पॅटर्न जे आहे ते वाढवावे पण लागतात आणि वाढवण्यासाठी मी इथे एक छोटा पेपर घेतलेला आहे. छोटा पेपर आणि कटोरीचा तुकडा जो आहे तो घेतलेला आहे बाजूला काढून आणि याला आपण छानपैकी स्केच करून बाजूला काढून घेणार आहोत. प्रथम या कटोरीच्या पार्टचा जो आहे तो अशा पद्धतीने उपयोग केला जातो आणि हा पार्ट बरोबर आपल्याला असा दिसतोय सध्या. आणि त्यानंतर येथे सरळ लाईन जी आहे ती ओढली जाते. पण इथे जे आहे छातीच्या मापानुसार आपल्याला माप टाकायचं असतं. आता आपण 1.5 घेतलेला आहे. 32च्या मापासाठी 1.5 इंचचं माप इथे घेऊन टेप घेऊन मोजून घेणार आहोत. जसे की इथे 1.5 इंच आपण घेतलेला आहे. त्यानंतर याला तुम्हाला शिवण्यासाठी जे आहे ते कपडा पण करायचा आहे. मग 1/2 इंचचा मी इथे जो आहे कपड्याचं मार्किंग टाकून घेत आहे आणि पहिलं जे आहे ते जोडून घेणार आहे आणि मार्जिन जे आहे ते डॉट डॉट मध्ये दिसू देणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मी कटोरी सध्या बाजूला ठेवत आहे आणि आपलं पॅटर्न जे आहे आता आपण तयार करूया. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कटोरी करत आहोत आणि कटोरी करण्यासाठी मी हे 1/2 इंच इकडे वाढवलंय. खूप काही केलेलं नाही. 1.5 इंच इकडे घेतलेले. पण हे कसं काय केलं तर मग यासाठी आपण काय केलं की हा टेप घेतला, असा निमा फोल्डिंग केला की जेणेकरून टक्सचा जो पॉईंट आहे तो चुकणार नाही. आणि सेंटर केल्यानंतर 1.5 इंच आपण खाली आलो कारण 1.5 इंच इकडे होता, 1.5 इंच इकडे आणि मग कॉर्नर जोडला आणि इकडे सुद्धा आपण ते जोडणार आहोत. पण 1/2 इंच बाहेर जाऊन आणि मग तिरप्यात जोडणे आणि कटोरी जी आहे ती रेडी झालेली आहे. आता आपण बघूया की कटोरीला कापायचं कसं आहे. आणि हे पॅटर्न बरोबर इथपर्यंत रेडी झालंय. याला आपण छानपैकी असं फोल्ड करून घेणार आहोत. फोल्ड केल्यानंतर असं कापायचं आहे
आणि कटोरी बरोबर अशी दिसेल. जसं की तुम्हाला दाखवलं गेलं आहे, इथे हा डिझाईनसाठी वापरला जाणारा कपडा आहे, हा अस्तर आणि हा ब्लाऊज पीस आहे. अस्तर 80-90 सेंटीमीटर अशा पद्धतीचा आपण अस्तर आणि जे कपडा आहे तो घेतलेला आहे. पण हा डिझाईनसाठी वापरला जाणारा मटक्या गळ्याचं डिझाईन आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी वापरण्यासाठी आपण हा घेतलेला. दाखवलेल्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, पीस हा असा ठेवून कट करून घेणार आहोत. फक्त हा जो पार्ट आहे तो अर्धा इंचने वाढविला जातो आणि सेम अशाच पद्धतीने याच्यावरही आपण कट करून घेणार आहोत. इथे अर्धा इंच वाढवणार आहोत किंवा अस्तर ठेवूनही तुम्ही कापू शकता. ती मात्र बंद बाजू आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायची आहे. जसं की इथे आपण पेपर ठेवून घेतलेला आहे आणि याच्यासाठी आपण सर्वप्रथम काय करत आहोत, पाठीच्या भागासाठी गळ्याची उंची घेत आहोत आणि गळ्याची उंची घेऊन आपण काय करणार आहोत, डिझायनर गळा बनवून घेणार आहोत. तर तुमची उंची जी होती ती 10 होती आणि 10चा मी काय करणार इथे बॉक्स करून घेणार आहे. बॉक्स केल्यानंतर गळ्याची रुंदी जी आहे ती फक्त आपण 2च इंच घेतलेली आहे आणि डिझायनर गळा बनवत आहोत. तर मग 2 इंच आणि असं घेऊन तुम्ही मात्र बंद बाजूचं कॅनव्हास वापरून हा गळा केला तरी चालेल. मी तुम्हाला एक समजावं म्हणून आता इथे करून दाखवत आहे आणि नंतर हाच गळा वापरून कॅनव्हासवर कटिंग करून घेणार आहे. आणि आता आपण बघत आहोत की इतका चौकोन तर आपला रेडी झालेला आहे. याला बघा आपण काय करायचंय, याला निम्म्यास आणखी निम्मे आणि हेच माप वर पूर्ण मटका गळा जो आहे तो आपण पूर्ण शिवणापर्यंत बघणार आहोत. तर आता तर 1 2 3 4 स्टेप आपण करून घेतलेले आहे. 5वी स्टेप बरोबर अर्धा इंच खाली. आता फक्त मी तुमच्या समोर हा आडवा करणार आहे आणि माप टाकणार आहे. पहिल्या मापाला काहीच करायचं नाही, दुसऱ्या मापाला आपण अर्धा इंच आतमध्ये, तिसऱ्या मापाला काहीच आणि आपण अशी मापे टाकून घेतलेली आहे. आता काय करायचंय की एका बाजूने जर का आपण रस्त्याने निघालो तर आपण इथे चढणार, इकडे उतरणार आणि हा गळा बरोबर असा दिसेल. त्यानंतर आपल्याला काय दिसतंय, हे दिसतंय. मग आपण इथे येणार, इथे आल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, हे. मग आपण इकडे जाणार आणि आपण इकडे सुद्धा जाणार. जर सेप थोडा बटूक वाटत असेल, इथे जर जाऊन आपला जर दबणार असेल तर तुम्ही मात्र हा वाढवून घ्यायचा आहे आणि आपला सेप बरोबर असा दिसतोय आणि मटका बरोबर रेडी झालेला आहे. आता याला बॉर्डर सुद्धा आपल्याला लागणार आहे. बॉर्डर बनवण्यासाठी तुम्ही 1 इंच असं आणि अशा पद्धतीने 1 इंचचे माप जे आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि पूर्ण बॉर्डर जी आहे ती रेडी करायची. आणि अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर त्याला छानपैकी कैची मारून जे आहे ते कट करून घ्यायचे आणि कट करून झाल्यानंतर तुमचा मटका जो आहे तो रेडी होईल आणि गळा बरोबर असा दिसतोय सध्या. आता आपण हे छानपैकी अशा पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत. आणि कटिंग करून पार्ट बरोबर असा दिसतोय आणि आपल्याला महत्त्वाचा पार्ट म्हणजे कामाचा पार्ट बरोबर हा आहे. आणि आता आपण याचं पूर्ण शिवण जे आहे ते पूर्ण पाहणार आहोत विथ पॅच. आणि हा गळा बरोबर असा दिसतोय आणि आपल्या कामाचा भाग बरोबर हा आहे. हा आपल्या कामाचा भाग नाहीये सध्या हा आपल्या कामाचा भाग आहे, हा पण नाही, हा पण नाही. हे आपण दोघं बाजूला ठेवूया आणि आपला गळा बरोबर असा दिसतोय आणि आपण याला कॅनव्हासवर कट करून घेऊया. जसे की आपण पाहत आहोत की पाठीचा भाग बरोबर उलटा ठेवलेला होता आणि आता आपण पाहत आहोत पूर्ण शिवण. पाठीचा भाग बरोबर उलटा, उलटी करून टीप आणि आता शिरी करून पुन्हा एक टीप देऊन आपण याला पूर्णपणे पलट करून पूर्ण डाबटीप देणार आहोत चहूबाजूने. दाखविलेल्या पद्धतीने आपला जो पाठीचा भाग आहे तो रेडी झालेला आहे आणि आता आपण गळ्याचा भाग सुद्धा घेतलेला आहे. त्याला कॅनव्हास असं अशा पद्धतीने अटॅच करून घेतलेला आहे. कपडा जो आहे तो शायनिंगचा आहे आणि कॅनव्हास लावून झालेल्या भागाला आपण पूर्णपणे असं कट करून घेणार आहोत. कट केल्यानंतर आपण त्याला छानपैकी कैच्या मारून जे आहे फोल्ड करणार आहोत पुन्हा मटक्याच्या आकारामध्ये आणि शायनिंगचा कपडा बरोबर लावण्याची पद्धत बघणार आहोत. लावून आता समजा कैची मारून झालेली आहे तर याला अशा शेपमध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची आहे.
आणि छानपैकी पाठीचा जो गळा आहे डिझाईन ती आपल्याकडे रेडी झालेली आहे आणि पाठीचा भाग सुद्धा आपल्याकडे रेडी झालेला आहे. आपण याला छानपैकी कैची मारून घेऊया. याला पण छानपैकी कैची मारून आपण घेणार आहोत आणि आपली कैची मारून रेडी झालेला भाग बरोबर असा दिसतोय. याला आपण उलट करूया आणि हा जो भाग आहे तो बरोबर झालेला आहे याचा अंदाज अशाने आपण काढू शकतो. ठीक आहे, हा रेडी झालेला भाग बरोबर आपण असा उलट ठेवूया. उलटवर उलट हिशोब कसा असेल, उलटवर उलट. आणि जर हा व्ही दिलेला आहे तर याला सुद्धा आपण व्ही देणार आहोत. आणि आता टीप कुठे मारायची, नेमकी आपल्याला टीप कुठे मारायची, थोडासा वर करूया कारण जे कॅनव्हस आहे ते माझं इथून जॉईंट आहे आणि मी थोडंसं वर करणार आहे. पण टीप मारायला अशी सुरुवात करणार आहे आणि बरोबर याच्या काण्या कोपऱ्यातून मी इथे अशी टीप मारून घेणार आहे की जेणेकरून उलट्यावर उलट ठेवल्यावर ते काय होईल, शिद्यावर तयार होईल आणि आपला गळा बरोबर असा दिसेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आपण आतला भाग बनवून देणार आहोत आणि नंतर छानपैकी कैचीने त्याला कट करून कापून घेणार आहोत. आता तो अर्धा इंचचा कपडा सोडून कापून मात्र घ्यायचा आहे. जसं की तुम्हाला सांगितलं आपण हा गळा असा कट करून घेणार आहोत आणि छानपैकी याला असा कैच्या मारून घेतलेल्या आहेत आणि आता आपण पट्टी करणार आहोत. अशा पद्धतीने आपण पट्टी करायला सुरुवात केलेली आहे. तर पट्टी करण्यासाठी तुम्हाला हा पार्ट सीधा करावा लागेल आणि डिझाईन छानपैकी आपली कुठे येणार आहे, पुढे येणार आहे. आणि तुम्ही पाहिजे तर प्रेस करू शकता, पाहिजे तर डापटिपा देऊ शकता आणि तुमचा गळा बरोबर असा रेडी होईल. आणि टीप मारून रेडी करायचा आहे दोन्ही बाजूने. जसं की मी तुम्हाला इथे चौरस तुकडे घेतलेले आहेत ते आपण गळ्याच्या कलरचे आपण काढून घेतलेले आहेत आणि चौरस तुकड्यांपासून आपण अशी छानपैकी डिझाईन करायला आता शिकणार आहोत. आणि डिझाईन बनवण्यासाठी काय करावं लागेल तर बघूया काय करावं लागेल. हा जो कपडा आहे हा फक्त असा घ्यायचा आहे हातामध्ये आणि छानपैकी याची जी आहे रोल 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 करता 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 किनारेपासून रोल करायचा आहे, फिट्ट रोल करायचा आहे. आणि रोल करता करता तुम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचले की याला छानपैकी असा धरायचा आणि असा चिमट्यात धरून तुम्हाला इथे फक्त पिळायचं आहे. पिळल्यानंतर जे बाहेर येईल ती तुमची डिझाईन असेल. आणि आता आपण बनवूया याला दोरा बांधून कसं पॅक करतात ते आणि आपली डिझाईन जी आहे ती रेडी होईल. मग तुम्ही इकडून किंवा इकडून असं कुठूनही वापरू शकता. जसं की तुम्हाला इथे दिसत आहे आपण ह्या ज्या बारीक बारीक जे आहेत केलेलं ते याच्या आतमध्ये फक्त ठेवत आहोत आणि तुम्हाला हव्या त्या अंतराला तुम्ही ते ठेवून छानपैकी थोडंसं मध्ये करून आणि टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना तुम्हाला हवं तर तुम्ही आणखीन एखादी लेससुद्धा त्यावर ॲड करू शकता. आणि लेस ॲड करताना फिनिशिंगला थोडीशी काळजी घ्यायची आणि आपली लेस बरोबर लावून पॅटर्न बरोबर तुमचं असं दिसेल. आणि हे पॅटर्न आता आपण अशा पद्धतीने शिवून घेणार आहोत. जसे की तुम्हाला हे दाखवलेले आहे हे पार्ट असे ठेवायचे आहेत. येथे टीप आणि नंतर येथे जे चौरसाची जी टीप आहे ती तशीच टीप द्यायची. असं समोरासमोर पार्ट ठेवायचा. इथे सुद्धा आपल्याला पूर्ण टीप द्यायची आहे. आणि हे जे ब्रेशरपट्टीचे दोन पार्ट आहे यांना फक्त खाली टीप द्यायची आहे. पुढे बघूया कसं शिवायचंय. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे होतं बाहीला आपल्याला टीप मारून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि छानपैकी अशी टीप मारून घ्यायची आहे. रेडी केल्यानंतर अशीच ब्रेशरपट्टी आणि अशीच आपल्याला बाही सुद्धा रेडी करून घ्यायची आहे. असे 4 पार्ट असतात, एकूण 2 बाही आणि 2 जे आहे ब्रेशरपट्टी. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपली ही जी कटोरी आहे याला आपण टीप मारून घेतलेली आहे. टीप मारून झाल्यानंतर हा पार्ट बरोबर असा दिसतोय. हा पार्ट असा दिसल्यानंतर आपण त्याला छानपैकी असा मुडप करून घेतलेला आहे. सरळ मुडप केल्यानंतर हा इथे 1.5 इंच आणि इकडे 2.5 इंच असं माप टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्यावर टीप मारून घेणार आहोत 1.5 आणि 2.5. आणि आता आपण यावर टीप मारून आपली कटोरी कशी रेडी होते हे पाहूया. त्याच पद्धतीने ब्रेशरपट्टी सुद्धा रेडी झालेली आहे. डापटीप देऊन दाखविल्या पद्धतीने. आणि छानपैकी हा जो कटोरीचा भाग आहे तो आता असा रेडी झालेला आहे. याला आपण आतमध्ये फोल्ड करूया. आतमध्ये फोल्ड केल्यानंतर आपला हा जो पार्ट आहे तो असा दिसेल. आणि असं दिसल्यानंतर आपण याला असं जवळ ठेवूया. जवळ ठेवल्यानंतर याला असं जास्त तर टीप मारू शकत नाही. याला आपण पलटी करणार आहोत. पलटी केल्यानंतर तुम्ही खालून मारा किंवा वरून मारा, पण अशा पद्धतीने टिपा मारायला सुरुवात करणार आहात.
तर जास्त योग्य जे आहे ते खालून टीप मारणं योग्य असेल. म्हणजे इकडून स्टार्ट करायचंय आणि इकडे जायचं. इकडे कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि लावून बरोबर आपला असा दिसेल. आणि हा पार्ट आपला रेडी झालाय असं आपण समजूया. त्यानंतर जसे की प्रेशर पट्टी दिसते तर आपण आता हे जोडून घेतलेलं आहे. प्रेशर पट्टी आल्यानंतर आपल्याकडे असं आपण त्याला घेऊया इथे आणि इथे सरळ 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 टीप मारून घेऊया. याला आतमध्ये छानपैकी फोल्ड करूया. फोल्ड केल्यानंतर याला सुद्धा आपण इथे टीप मारून घेणार आहोत आणि नंतर बाहेर जे निघेल तो आपला पार्ट रेडी होईल. जसं की आपण सांगितलं होतं की छानपैकी याला आपण छान डिझाईन लावून घेणार आहोत. आहे तशी लेस लावून घेणार आहोत. पुढे अशा पद्धतीचा कटोरी पॅटर्न रेडी झालेले आणि हे सगळे साधारणतः आपल्याकडे 4 ते 5 आहे तुकडे जे आहेत स्पेशल तयार झालेले आहेत. आणि आता आपण बघूया याची पुढची जॉईनिंग कशी असेल. बाही लावताना सर्वप्रथम काय करायचंय तर खोलवा बघायचा आहे आणि खोलवा बरोबर हा आहे आणि आपण याला अशी समोरासमोर ठेवणार आहोत. समोरासमोर ठेवल्यानंतर फायदा असा होतो की खोलव्याचा भाग खोलव्यालाच जातो. म्हणजे हा उचलायचा असा घ्यायचा आणि इथून शिवायला सुरुवात करायचा. इथपर्यंत आला की पुन्हा इथपर्यंत आणि ही बाही लावून अशी तयार होते. आणि बाही लावण्याची ही पद्धत आपण इथे आता बघितली. तशीच सेम पद्धत याला सुद्धा आपण केलेली असते. खोलवा आणि बाही. ही बाही याला बसत नसते आणि जर का चुन्या तुम्हाला बाहीला पडत असतील तरी हा खोलवा जो आहे तो थोडा जास्त कापला तरी सुद्धा चालतो. आणि हा पार्ट बरोबर आपला रेडी झालाय आणि आता याला आपण थोडंसं बाजूला ठेवूया. आता बघूया आपण की पुढच्या पार्टला काय काय करायचंय. तर पुढच्या पार्ट बरोबर माझा हा डावा हात, डाव्या हाताला वरून पट्टी आणि उजव्या हाताला सुद्धा वरून पट्टी. मग लावायची कशी तर आधी आपण ही बघूया. ही बरोबर अशी, ही बरोबर अशी आणि फिनिशिंग देऊन अशी. म्हणजे डाव्याची पट्टी काय झाली पूर्णपणे जी आहे ती मध्ये गेलेली आहे. पण उजव्याची पट्टी बरोबर अशी लावून झाली की मग अशी आणि अशी. म्हणजे एक्स्ट्रा आपली तयार झालेली आहे. म्हणजे उजव्याची पट्टी बरोबर अशी होणार आहे आणि डाव्याची पट्टी बरोबर अशी होणार आहे. तर हे आपलं शिवण कंप्लीट.